आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत। तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी। उल्हासनगर मध्ये वंचित बहुजन आघाडीच्या नवनिर्वाचित नगरसेवकांनी आपल्याच बांधवांना पाणी सोडण्याच्या योग्य वेळेपासून ठेवले वंचित। नागरिकांमध्ये तीव्र संताप। मिळालेल्या माहितीनुसार गेल्या अनेक वर्षापासून उल्हासनगर कॅम्प नंबर 4 येथील सुभाष टेकडी परिसरातील 10 चाळ, भीमशक्ती, डिफेन्स, अशोक वन, बुद्ध कॉलनी, महात्मा फुले कॉलनी, सर्टिफाइड स्कूल, साईबाबा, आम्रपाली, पंचशील, सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटी व गुरुद्वार इत्यादी विभागात पाणी सोडण्याची कोणतीही एक योग्य वेळ गेल्या अनेक वर्षापासून पाणी पुरवठा विभागाकडून निश्चित केली जात नव्हती। त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून या विभागातील नागरिकांनी या पाण्याच्या समस्येला सामोरे जात अनेक वेळा महापालिकेवर मोर्चा काढले, आंदोलने केली, उपोषण केले, तरी या पाणी पुरवठा प्रशासनाला व तत्कालीन आयुक्तांना पाजर फुटले नाही। केवळ महापालिकेपुरते मर्यादित न राहता येथील काही समाजसेवक असतील, जागरूक नागरिक असतील, त्यांनी पाणी पुरवठा मंत्र्यांशी सुद्धा पत्रव्यवहार केला, परंतु आजपर्यंत कधीच पाण्याची योग्य वेळ निश्चित झाली नाही। महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना तसेच आयुक्तांना भेटून त्यांना निवेदन देण्यात आली, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही। त्यांच्याकडून फक्त आश्वासनाची खैरात वाटण्यात आली। पाण्याची योग्य वेळ का निश्चित केली जाऊ शकत नाही याबद्दल काही माहिती अधिकारी कार्यकर्त्यांनी माहिती अधिकाराचा वापर करून यामागचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु हा ठम्म प्रश्नाच्या यातही माहिती अधिकारी असो, कर्मचारी असो किंवा तत्कालीन आयुक्त असो, सर्वांनी या विभागाला चांगल्या सोयी सुविधेपासून वंचित ठेवले। त्यामुळे येथील नागरिकांना पाणी कधीच वेळेवर मिळाले नाही। वेळी अवेळी म्हणजे सकाळी, दुपारी, सायंकाळी, रात्री कोणत्याही वेळेला पाणी सोडण्यात येते। येथील नागरिकांच्या होणाऱ्या त्रासाला किंवा त्यांचे होणारे हाल याबद्दल कोणालाही काही सोयरसूतक नाही। कामधंदे सोडून घरातील एका माणसाला कायम घरीच पाण्याची वाट बघत बसावी लागते। उल्हासनगर हे शहर व्यावसायिक शहर असून खेडेगावातील लोकांसारखी वागणूक या महानगरपालिकेकडून नागरिकांना मिळत आहे। उल्हासनगर महापालिका कोरोना आणि इतर कायदेशीर बाबींमुळे जवळपास 3 ते 4 वर्षापासून निवडणुकांपासून वंचित होती। 2017 नंतर थेट जानेवारी 2026 मध्ये निवडणुका पार पडल्या। त्याआधी प्रशासकीय राजवट होती। निवडणुका लागल्यानंतर प्रचाराला सुरुवात झाली। वेगवेगळ्या उमेदवारांकडून येथील नागरिकांना अनेक प्रकारची प्रबोधने आणि आश्वासने देण्यात आली, परंतु येथील नागरिकांनी फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना निवडून देण्याचे निश्चित केले आणि उमेदवार निवडून सुद्धा आले, परंतु निवडणुका आधी त्यांनी निवडून आल्यानंतर सर्वात आधी आपल्या विभागात पाण्याची सर्वांना सोयीस्कर अशी योग्य वेळ साधारणतः सकाळची 7 ते 10 वेळ महापालिका प्रशासनाकडून निश्चित करून देण्याचे काम करू अशी प्रकारची ग्वाही येथील नागरिकांना दिली होती। परंतु गेल्याच आठवड्यात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष मनोज पांडू पवार यांनी त्यांचे नगरसेवक विकास खरात आणि सुरेखा सोनावणे त्यांनी पाण्याची वेळ रात्री 10:30 ते 12:30 पर्यंतची वेळ उल्हासनगर प्रशासनाकडून निश्चित केली। निश्चित गेल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित केला आणि त्यात असे सांगण्यात आले की ही जी पाण्याची सोडण्याची योग्य वेळ निश्चित केली आहे ती कायमस्वरूपी आहे, त्यापुढे कोणताही बदल होणार नाही। हे पाहून येथील नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले। सर्वांना एकच धक्का बसला की कारण ज्या आश्वासनावर विश्वास ठेवून वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना निवडून देण्याचे काम इथल्या नागरिकांनी केले, त्याचाच विश्वासघात करण्यात आला। येथील महिलांचे असे म्हणणे आहे की येथील महिलांना किंवा नागरिकांना कोणालाच विश्वासात न घेता परस्पर हा निर्णय घेण्यात आला। वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेवकांमार्फत इथल्या लोकांना पाण्याच्या योग्य वेळेपासून वंचित ठेवण्याचे काम निवडून दिलेल्या नगरसेवकांनी केले। या विभागातील नागरिकांना, महिलांना याबाबत विचारले असता त्यांनी याबाबत मोठ्या प्रमाणात असंतोष व्यक्त करत अशा प्रकारची मनमानी आम्ही चालू देणार नाही। आम्हाला सकाळची 7 ते 11 पर्यंतची कोणतीही एक वेळ निश्चित करून देण्यात यावी अशी अपेक्षा त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेवकांकडे व्यक्त केली। असे जर झाले नाही तर पुढच्या 5 वर्षानंतर पुन्हा त्यांना निवडून द्यावे की नाही याचा विचार करावा लागेल, अशा प्रकारचा सूर सर्वत्र उमटताना दिसत आहे। कारण या विभागातील सर्व समस्यांचे जाण या नगरसेवकांना असताना सुद्धा त्यांनी असे का केले असा सवाल येथील नागरिक करताना दिसत आहे। दुसऱ्या विभागात वर्षानुवर्ष सकाळी पाणी नियमितपणे सोडले जाते, मग आमच्या विभागात सकाळी पाणी का सोडले जात नाही? आमच्या बरोबर असा दुजाभाव का केला जात आहे असा सवाल येथील नागरिक करत आहेत। सगळ्यांना जय भीम, जय शिवराय, जय संविधान। सगळ्यांसाठी खुशीची बात आहे। जे एवढ्या वर्षापासून जे टाइम पाण्याचा आपल्या इथं निश्चित नव्हता तो निश्चित झाला आहे, आपण तो करून घेतला आहे। जे एक समाजसेवक किंवा एका पार्टीने जे काम केलं पाहिजे ते आपण करतोय आणि त्याला थोडा वेळ लागला, पण सगळ्यांना मी एक बात सांगतो की बाबा टाइम फिक्स झालेला आहे। आपल्या इथं आता महात्मा फुले, डिफेन्स, भीमशक्ती, नालंदा, 10 चाळ, बुद्ध कॉलनी
इथे टाइम असणार आहे रात्री 10:30 ते 11:30. हा टाइम फिक्स झालेला आहे. आपण हा टाइम फिक्स करून घेतला आहे. 10:30 ते 11:30 आपल्या इथं दसदिवस पाणी येणार आहे. त्यानंतर 11:30 ते 12:30 पुढे पाणी. फॉर एक्झाम्पल पंचशील नगर, साईबाबा नगर, गुरुद्वाराचा एरिया, आम्रपाली नगर, त्या साईडला हा टाइम फिक्स झालेला आहे 11:30 ते 12:30. टाइम थोडा उशीर आहे, पण ह्याच्याने हा फायदा आहे की बाबा समजा त्याच्यामध्ये लोड शेडिंग असली तरी आपल्याला रात्रीची लोड शेडिंग होत नाही. कुठे काय सांगाल, आत्ताच नवनिर्वाचित निवडून आलेले वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक त्यांनी आपल्या एरियामध्ये पाण्याचा टाईम सेट केलेला आहे 10:30 ते 11:30, 11:30 ते 12:30. ही वेळ योग्य वाटते का तुम्हाला? नाही, ही वेळ योग्य वाटत नाहीये, कारण की असं पण तो 10:30-11लाच पाणी येत होतं आणि निश्चित करणारा टाईम आहे तो. त्या टायमावर तर आपल्याला नेहमीच पाणी येत होतं. त्याच्यामुळे आम्हाला हा 10:30चा टाईम पटलेला नाही आहे, कारण की 10:30ला तर असं पण आपण पाणी भरतोच आहे. तर इथून पुढे सुभाष टेकडीला पण 11:30ला पाणी येणार, त्याच्यानंतर 12:30 वाजणार. तर त्यामुळे महिला खूप त्रासून गेलेल्या असतात. काही कामावरून येतात, काहींच्या खूप अडचणी असतात. तर हा टाईम नको आहे आम्हाला. याच्या आधी पण सर्व महिलांनी मोर्चे काढले, आंदोलनं केले, त्यावेळेस पण टाईम दिला होता, पण तो टाईम रद्द करण्यात आला, परत वेगळा टाईम दिला. असं सतत हे असंच होत राहतं इथे. मग आत्ताचा जो टाईम तुम्हाला निश्चित केलेला आहे त्याचं तुमचं समर्थन आहे का त्या टाईमला? नाही, का बरं? कारण ही 10-10:30ची वेळ आम्हाला परवडतच नाही त्याच्यासाठी. कारण का कामावरून येणार, त्याच्यानंतर पाणी भरणार, मग सगळी कामं करणार, मग परत रात्री 11:30-12 वाजणार जेवायला, झोपायला. आम्हाला ती वेळ परवडतच नाही. मग आता तुमची काय मागणी आहे? आमची मागणी आम्हाला सकाळी 8 ते 10च्या दरम्यान पाणी पाहिजे. एकतर संध्याकाळचा जो टाइम सकाळी 8ला नाही तर संध्याकाळी 8ला असं दे. आहे का दोन्ही वेळ 8 ते 10:30चा टायमिंग आहे, तो पहिला पण होता 10:30चा टायमिंग केला, नंतर 11चा 11:30, 12, 1 होणार. आम्हाला जर 11चा टायमिंग आला तर दुसऱ्या एरियाचा पण विचार करा ना. त्यांच्या पण घरी लहान लेकरं आहेत, कोण आहेत, कामाला जाणार आहेत. आम्हाला आमच्या नंतर त्यांना पाणी गेलं तर त्यांना 12-1 वाजणार. त्यांचा पण विचार केला पाहिजे. आम्हाला 10:30 आलं तर त्यांचा पण विचार करा थोडाफार. हा 10:30चा टायमिंग आम्हाला पटत नाहीये. तर आपण एवढ्या अपेक्षेने नवनिर्वाचित नगरसेवक निवडून दिलेत आपण वंचित बहुजन आघाडीचे. त्यांनी आपल्या तोंडाला पाणी पुसण्याची कामं केलेली आहेत. त्यांना काय सांगाल तुम्ही? त्यांना सांगायचं म्हणजे की आम्हाला हा तुमचा 10:30 तुम्ही जो फिक्स टाईम केलेला आहे तो आम्हाला आवडलेला नाही. आवडायचा तर प्रश्न नाही, म्हणजे तो पटलेला नाही आहे. कारण की महिला दिवसभर कामं करणार आणि रात्री पाण्यासाठी जागणार, तर हे योग्य वाटत नाही आहे हा टाइम टेबल आम्हाला. तर आम्हाला सकाळी 8चा टाइम करून द्यावा. पाणी भरावं. आणि आता असं आहे की 2-2 दिवस पाणी येत नाही, त्यावेळेस पिण्याच्या पाण्याचे हाल होतात. एक तर फोर्सनी पण पाणी कोणी सोडत नाही आहे, आणि इकडे भरपूर आता रस्ता खोदून ठेवलेल्यामुळं खूप जणांचे पाईपलाईन तुटलेले आहेत. ते बनवण्याचं पण काम चालू आहे सरकारचं. पण पाणी हा खूप मोठा प्रश्न आहे की पाण्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही कामं. तर आमचं असं म्हणणं आहे की सकाळी 8चा टाईम द्या, नाही तर मग आम्हाला जी मागची लाईन आहे तर ती मागच्या लाईनमध्ये आमच्या सगळ्यांचे कनेक्शन करून द्या. आम्ही सकाळी 6 वाजताचं पाणी पण भरायला तयार आहे. करू शकतो नाही. वंचित बहुजन आघाडीच्या नवनिर्वाचित नगरसेवकांनी जो टाईम सेट केलेला आहे पाण्याचा, तो रात्री 10-10:30 ते 11:30, 11:30 ते 12:30 ही वेळ योग्य वाटते का? आणि त्यांनी तुम्हाला विश्वासात घेऊन केलेलं आहे का? ही वेळ निश्चित केलेली आहे का? जी वंचित आघाडीने जो टाईम पाण्याचा फिक्स केला आहे तिथं आम्हाला माहितीच नव्हतं. जेव्हा मॅसेज व्हायरल झाला तेव्हा आम्हाला 10:30च्या महिलांना माहिती पडलं. जो तो मॅसेज करून विचारत होता की 10:30चा टायमिंग आपल्याला फिक्स झाला आहे का नाही. काही बायका बोलतात की 10:30चा आम्हाला टायमिंग फिक्स नाही, आणि आम्हाला लेडीज लोकांना कुणालाच विश्वासात घेतलेलं नाही आहे, आणि त्यांनीच परस्पर टायमिंग फिक्स केलेला आहे. तर आम्हाला 10:30चा टायमिंग नको आहे. लेडीज लोकांना स्वतः बोलतात की नाही आम्ही इथे येऊन महिलांना टाइम विचारलाय म्हणून. पण अशी कुठलीच महिला बोलत नाहीये की आम्हाला टाइम विचारलाय. तोंड पण नाही बघितलं. तो इथे आलाच नाही विचारायला. तो सरळ खोटं बोलतोय की आम्हाला टाइम विचारलाय म्हणून. आपण जेवढे महिला उभे आहेत त्यांना एकाला तरी माहिती का तो आलेला? नाही, कोणालाच माहिती नाही तो इथे आलेला. फक्त डायरेक्ट मेसेज व्हायरल झाला की 10:30चा टायमिंग तुमच्या एरियाचा फिक्स झाला. तो सगळं त्याच्या मर्जीप्रमाणे करतोय.
मग आधी होतं ते बरं होतं का? आणि 10:30ला एकच दिवस पाणी आलं. दुसऱ्या दिवशी जो टाइम आहे तोच केला, 11:30 8:30 हा टायमिंग झाला. 2 दिवसांनी तर पाणी बंद झालं. तर 2 दिवसांनी पाणी बंद होऊन ते आजपर्यंत पाणी सोडलेलं नाहीये. आता किती वाजले, बिना आंघोळीचे आम्ही आहेत अजून. मग असं वाटतं का तुम्हाला की आधी होतं तो टाइम बरा होता, केव्हाही पाणी सोडायचे त्यांच्या मर्जीप्रमाणे? टायमिंग फिक्स आहे. आता तो जो टायमिंग तुम्ही फिक्स करून त्याचा काय फायदा? एवढं उपोषण वगैरे करून तिथं मोर्चा घेऊन गेला, त्याचा उपयोगच झाला नाही. फक्त आम्हाला शांत राहा बोलतात आणि जो करायचं त्यांनी पाठीमागून ते करायचं तेच करतात. निश्चित केली तर आपल्याला सकाळी 7ला पाणी आलं असतं. आतापर्यंत असंच होत गेलंय, ज्या दिवशी पाणी नाही आलं त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी 7ला पाणी येतं म्हणजे येतं. आता 10:30ला पाणी नाही, एक दिवस बंद केलं की आमच्या एरियाला 2-2 दिवस पाणी भेटत नाही. एक दिवस बंद, दुसऱ्या दिवशी पाणी नाही, तिसऱ्या दिवशी पण टाइम फिक्स नाहीये पाण्याची. कधी टाकी भरलेली नसती. हा बोलतो की आमच्या एरियाचा टाइम झाला, तो बोलतो आमच्या एरियाचा टाइम नाही. ऐका, तो काय बोलतो, पोपट गायकवाड काय बोलतात की मला त्यांनी सांगितलंय की कसं पण होऊ द्या, आम्ही जी वेळ निश्चित केली त्याच वेळेला पाणी आम्ही सोडणार. 9 वाजता टाकी भरून तयार असते तरी पण तो आम्हाला पाणी सोडून देत नाही. मग आता तो तुमची काय जबरदस्ती अपेक्षा, करतो की नाही, सव्वा 10लाच पाणी सोडा म्हणून, असं मला पोपट गायकवाड म्हणाले. तुमची काय अपेक्षा आहे नगरसेवकांकडनं? आमच्या पाण्याचा फिक्स टाइम करा. मत मागायला जसं तुम्ही येता तसं आमच्या महिलांचे विचार करा. तुम्ही थोडं तुम्हाला काय योग्य वाटतं ते बघा. कारण 10:30चा टायमिंग फिक्स नाहीये. कुणाचे लहान मुलं आहेत, कुणाचे घरी म्हातारे लोक आहेत, त्यांना पण तुम्ही विचार करा ना, त्यांचा पण थोडाफार. आणि आम्हाला पण सहकार्य करा. तुम्ही आम्हाला विचारा, आमच्या समस्या जाणा. तुम्ही परस्पर स्वतःचा टायमिंग स्वतः कसं करू शकता? तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.